उपस्थित असलेले माननीय आमदार साहेब, विविध विभागाचे अधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व गावचे सरपंच, गावकरी आणि ज्या सर्वांना तुमच्यासोबतच मला देखील या प्रोजेक्टबद्दल बऱ्यापैकी कुतूहल आहे, कारण आमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट जसं यांनी सांगितलं, गेल्या 1.5 महिन्यातच मी प्रांताधिकारी म्हणून या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे. हा जो काही प्रोजेक्ट आहे, पेसा कायद्याचा माझा अत्यंत चांगला अभ्यास आहे. तुमच्या अमोल सोनवणे साहेब बसलेले आहेत. आंबेगावमध्ये नॅशनल हायवेचं जे काही ॲक्विजिशन सुरू आहे, त्या ठिकाणी सर्व पद्धतीचं हे जे काही तुम्ही आता बोलताय, ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं पाहिजे, ग्रामसभा झाल्या पाहिजे, ग्रामसभेची ना हरकत आली तर त्या ठिकाणी आम्ही आंबेगाव तालुक्यामधले 25 गावांमधले नॅशनल हायवेसाठी जागा ॲक्विजिशन केलेल्या आहे. आज आपण या ठिकाणी जे भेटतोय हा पर्यावरणीय अभ्यास अहवाल, हा प्री DPR आहे. अजून ह्याला कुठलाही फायनल झालेला नाही. सर्वांनी आज या ठिकाणी हे समजून घेणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी हे जे काही हा DPR किंवा प्री DPR आहे तो तुमच्यासोबतच आम्हाला आमदार साहेबांना पण हा समजून घ्यायचा होता, म्हणून आज आपण या ठिकाणी भेटत आहोत. याचा अर्थ असा नाही की हे सर्व आता काम झालेलं आहे, ग्रामपंचायतीनं कुठेही विश्वासात घेतलेलं नाही, असा अजिबात ह्याचा अर्थ नाही आहे. MPCBचे जे अधिकारी आहेत हे सुरुवातीला याचा पर्यावरण विषयक किंवा भागाचा ठोकळाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावर त्या अनुषंगानं पोल्युशन किंवा प्रदूषण काय होईल का, लोकांच्या लोकजीवनावर काय परिणाम होईल का, इथली काही जमीन आहे त्यामध्ये काय बदल होईल का, आणि मग कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आपण हे प्रयोजन केलेलं आहे त्याची तपासणी करण्यासाठी ते अभ्यास करत असतात आणि त्याची जनसुनावणी आपली 21 तारखेला आहे. त्याचा अर्थ जनसुनावणी म्हणजे काय असतं? जनसुनावणी हे एक असं फोरम आहे, यामध्ये या भागामध्ये कार्यरत असलेल्या सर्व ज्या काही संस्था असतात, अभ्यास गट असतात, गावातली लोक, ग्रामपंचायती, ह्या सर्वांना या ठिकाणी त्यांचं मत मांडण्याचा जो संविधानानं दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिला जातो. आता या ठिकाणी असं दिसतंय की तुमचं असं डोक्यात आहे की हे तुम्हाला कुठं संधी मिळणारच नाही, भूसंपादन पण आता डिक्लेअर केलेलं आहे, असं अजिबात नाहीये. आपण आज या ठिकाणी याचसाठी भेटत आहोत आणि जनसुनावणीला कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेब हे जनसुनावणीसाठी स्वतः येत असतात. ते अध्यक्ष आहेत, ती स्टॅट्युटरी बॉडी आहे किंवा त्यांच्या वतीनं कोणी अधिकारी नेमला जातो. त्या दिवशी तुम्हाला तुमचं जे काही तुमच्या ज्या काही गोष्टी किंवा मुद्दे मांडायचे आहेत ते तोंडी किंवा लेखी स्वरूपात त्या दिवशी तुम्ही जनसुनावणीच्या दरम्यान देणं अपेक्षित आहे. आज आपण या ठिकाणी भेटतोय, हे काय आहे? तुमच्यासारखंच मलाही ह्याचं कुतूहल आहे. नाव वाचलं की असं वाटतं की काहीतरी फार मोठा प्रोजेक्ट आहे, तोच आपण सगळ्यांनी आधी समजून घेऊया. हे समजल्यानंतर तुम्हाला तुमचे मुद्दे सनदशील मार्गाने प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे आणि तो दिला जाणार आहे, हे प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. हे आज या ठिकाणी प्रशासन अत्यंत तातडीच्या सूचनेवर या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे, ती केवळ तुमच्यासाठीच आहे. हे प्रत्येकानं कुठंतरी मनात समजून घेणं आवश्यक आहे. आम्ही देखील तुम्हालाच प्रतिनिधित्व करतो, तुमच्यातूनच आलेलो असतो आणि आम्हाला ती जाणीव आहे. कदाचित बरेच जणांना माहिती आहे, मी 1.5-2 महिन्यापासून या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारीचा चार्ज घेतलेला आहे. हे तुमचं काय रिप्रेझेंटेशन आहे ते मी साहेबांसमोर देखील मांडणार आहे. फक्त ह्याचा मार्ग तुम्ही थोडंसं आमचंही काहीतरी शब्दाचा मान ठेवून जे काही तुमचं जे लेखी म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत दिलं तर आम्हाला त्या ठिकाणी मांडणं सोपं होणार आहे. आणि आपण आता मला असं वाटतंय हे सगळ्यांच्या फाईल रेडी आहेत, तर आता आपण पुढचं प्रोजेक्टची माहिती आधी घेऊन मग पुढे जाऊ.
नाही, माझी अशी इच्छा आहे आपल्या सर्वांना, ऐकून घ्या. ऐका हे बाबा, तुम्हाला जर आज समजा या गोष्टीमध्ये समजा आपल्याला पुढचं काय समजून घ्यायचं अशी भूमिका जर आपण ठेवली, ऐका, तर माझं असं म्हणणं आहे, समजा आता मला माहिती घ्यायची तर ती उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन घेईल. पण माझी त्यांना अशी भावना होती की बाबा आपण सर्वांनी जर समजून आधी घेतलं पाहिजे नक्की काय. तुम्ही जर नाही म्हटले तर आपण काय करू, हाही स्टेज आहे थांबवून पुढची स्टेज काय, तुमचे जेवढे काही समजा आता इथे आपण त्या याच्यामध्ये जी गावं याच्यामध्ये आपण समजा त्या लोकांनी आयडेंटिफाय केलेली आहे, ते एका गावचं नाव घेतलं अधिकारी, तुमचं म्हणणं इथं आधी तर रेकॉर्ड घेऊ आणि हे म्हणणं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लगेच तातडीने करून टाकू. बघा हे पाहिलंच पाहिजे, तुमचं म्हणणं असेल की आम्हाला पाहायचं नाही तर आपण थांबून घेऊ. पण माझं असं म्हणणं आहे की हे प्रोजेक्शन इथं आता आपल्या आधी 2022ला मला वाटतं काही ग्रामपंचायतीला याची काही पत्र सुद्धा त्या काळामध्ये आधीच माझ्या कानावर याच्यातून अभ्यास केलेला आहे. आणि मला थोडीशी थोडी माहिती त्याच्यात याची इच्छा नसेल, ऐका, आपली इच्छा नसेल की हे काय आहे हे ऐकायची, ऐका. एक मिनिट, या ठिकाणी जे प्रदूषण मंडळाचे जे अध्यक्ष कोणी साहेब आलेले आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे त्यांनी प्रस्तावित करताना सांगितलं की आम्ही त्याच्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असताना तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेतली नाही. तुम्ही उल्लेख काय केला का आम्ही ग्रामपंचायतच्या परवानगीने हे केलेले. आत्तापर्यंत माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस 27/3/2023 रोजी तहसीलदार कार्यालयातून आम्हाला एक पत्र आलं की सर्वे कामे करण्याबाबत 23/7/2027 27/3/2023 27/3/2023 ला आम्हाला एक तहसील विभागातून एक पत्र आलं. तर त्यामध्ये असा उल्लेख आहे, उपरोक्त विषयावर आपणास कळण्यात येते की मौजे घाटगर व आजनावळे येथील गावातील सर्वे करणे कामी शासनातर्फे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे. सदर सर्वेसाठी सहकार्य करण्याबाबतचं म्हणजे त्या कंपनीची लोक येणार आहे म्हणून आम्ही सर्वे कामी त्यांना मदत करा असं एक तहसीलचं आम्हाला एक पत्र आले. पण त्यांनी कसं कोणतं सर्वे होतंय काहीच आम्हाला सांगितलं नाही. आम्हाला पण कळलं पाहिजे ना, तुम्ही इथं प्रोजेक्ट करतात सर्वे करतात पण तो कसला सर्वे त्या दिवशी तेव्हा आम्हाला त्यांनी कोणतीच कल्पना दिली नाही. त्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये आम्ही कोणता सर्वे काय आम्हाला कोणतीच माहिती नव्हती. त्यानंतर आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभेनंतर आम्ही एक तहसील विभागाला आम्ही त्यांच्या पत्राला उत्तर देण्यासाठी ती ग्रामसभा घेतली आणि त्यांना आम्ही एक पत्र केला की आमच्या या सर्वेसाठी पूर्णतः विरोध आहे. त्यानंतर साहेब आम्ही 27/4/2023 रोजी एक विशेष ग्रामसभा बोलवली आणि त्याच्यामध्ये या सर्वे कामे आमचा विरोध आहे असं तहसीलदार साहेबांना त्यावेळेस आम्ही पत्र दिलं. त्याची पोच आमच्याकडे आज नव्हे. आणि त्यानंतर परत आम्ही त्यानंतर असं झालं का आम्हाला त्याचं काही उत्तर भेटलं नाही. त्यानंतर यांचे जे सर्वे कामी जी लोक येत होती तर त्यातली काही लोक न विचारता न परमिशन घेता ते आडशी वस्तीला गेली होती. तर तिथं गेल्यानंतर आडशीची जी ग्रामस्थ लोक त्यांच्या हे गोष्टी निदर्शनास आल्या. त्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांच्या तिथं माणसं फोन झाले. आम्ही सगळे ग्रामपंचायतमध्ये होतो. त्या ग्रामपंचायतमध्ये असताना त्यांना सांगितलं की तुम्ही कोणताही सर्वे करायचं डायरेक्ट तुम्ही ग्रामपंचायतमध्ये यायचं. तर ती सर्वेला आलेली लोक त्यांनी साधं त्यांचं नाव सुद्धा नाही सांगितलं आम्हाला. एकाने आम्हाला त्यांचं नाव सांगितलं नाही, माहिती दिली नाही, काहीच दिलं नाही. तुम्ही येताही कशाला, आम्हाला सर्वेच नकोय. तुम्ही आम्हाला माहिती तर सांगा कमीत कमी का हा कशासाठी होतोय, आमच्या चांगल्यासाठी आहे का वाईटसाठी, काहीच सांगितलं नाही आम्हाला तोपर्यंत. मग त्यानंतर आम्ही परत एकदा
आम्ही सुद्धा या गोष्टीसाठी अननोन आहे, आम्हाला माहीतच नाही काय घडलंय इथूनच्या काळामध्ये. आताशी आम्हाला कळलं की पत्र आलं होतं 27/3/2023 पत्र आलं. हे पत्र घेऊन त्यांनी विषय विधानसभामध्ये यांनी दाखल दिला. त्यावेळेच्या आमदारांना ते भेटले आम्हाला अजून काय मला माहिती घ्यायची आहे, पण माझं म्हणणं असेल त्यांचा अनुभव तर ऐकायला दिला आपण सर्वजण. शांतता धरा, 2 मिनिटं जाऊ द्या, बोलू द्या. त्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा घेतली. त्यानंतर सर्वजण तिथे आमचा विरोधच होता, तर आम्ही सर्वजण ग्रामस्थ मिळून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथं आम्ही इथं पत्र दिलेलं आहे 8/4/2024 आम्ही ते पत्र दिलेलं आहे. तिथं त्याचे उत्तर आम्हाला काही भेटलेलं नाहीये. याच्या अनुषंगाने आम्हाला जे तुम्ही आता प्रदूषण मंडळाचे तुम्ही सांगितलं आम्ही सर्वे केला. जो तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला तो कोणाला विचारून बनवला आणि कोणाच्या परवानगीने बनवला हेच आम्हाला तुम्हाला विचारायचं. तुम्ही जे प्रोजेक्ट रिपोर्ट आणले ना आम्हाला समजावायला, तो बिलकुल तो ग्रंथ तुमच्या घरी ठेवा, आम्हाला मान्य नाही तो ग्रंथ. माईक का नाही येत, माईक पब्लिक मध्ये का नाही मला दिला पाहिजे. अरे ते काय का पैसे देते ते पोलीस पुढे का या ठिकाणी आमदार महोदय हे 27/3/2023 जे पत्र आले त्याच्यापूर्वी 2 पत्र कलेक्टर ऑफिसला गेलेली. पहिलं पत्र 15 ऑक्टोबर 2022 अदानी ग्रीन एनर्जीनं कलेक्टर ऑफिसला लिहिलं की आम्हाला अशा टोपोग्राफी सर्वेसाठी परमिशन द्या. त्याच्यावरती कलेक्टर ऑफिसकडून कुठली कारवाई झालेली. त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी अवर सचिव यांनी कलेक्टरला डिसेंबर 2022 मध्ये दुसरं पत्र लिहिलं की या अदानी ग्रीन एनर्जीच्या सर्वेसाठी परमिशन द्या. त्याच्यावरती कलेक्टर ऑफिसमधून कुठली कारवाई झाली नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अदानी ग्रीन एनर्जीने तहसीलदारांना हे पत्र 2023 मध्ये जे लिहिलं आणि त्या अनुषंगाने तहसीलदारांनी डायरेक्ट पत्र ग्रामपंचायतीला काढलं. मला सांगा, जर 2022 मध्ये 2 वेळा पत्रव्यवहार कलेक्टर ऑफिसला झालाय, कलेक्टर ऑफिसने या ठिकाणी उत्तर द्यावं, त्या पत्रांना उत्तर का दिली नाही, परमिशन का दिली नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ताईंनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसने तिथल्या तहसीलदारांना पत्र काढलं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि चौकशी अहवाल तो ग्रामसभेला सादर करावा आणि एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी. माझा इथल्या तहसीलदारांना प्रश्न आहे, तो चौकशी अहवाल कुठे, त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल कुठे. त्यामुळं आमदार साहेब ह्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅब्स खूप झालेले आहेत, त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे वारंवार सोमनाथ असेल, संजू असेल किंवा गावरे साहेब असेल किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की हा अहवाल तयार करण्यापूर्वी जी प्रोसिजर व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. त्याच्या संदर्भात जी काही पत्रव्यवहार झालेले अदानी ग्रीन एनर्जीकडून त्या संदर्भात पहिल्यांदा कलेक्टर ऑफिसने त्यांना या सर्वेसाठी परमिशन दिली आहे का नाही हे आता या ठिकाणी तुम्ही पत्रव्यवहार त्याचा दाखवावा. परमिशन जर दिली असेल तर कुठल्या कायद्याच्या आधाराने कशी दिली हेही या ठिकाणी जाहीर करावं. मला तर माझं बोलणं झालंय. आंबेडकरमध्ये विनंती करतो की थोडं किसान सभेचे जे राज्याचे सहसचिव आहेत ते या ठिकाणी आपली बाजू आम्ही या सगळ्या प्रकरणात किसान सभा शेतकरी संघटना म्हणून जवळपास 1-1.5 वर्षापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत. आणि मी आपल्याला आमदार महोदय सांगतोय आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि माननीय प्रांत अधिकारी, पोलीस अधिकारी
तुमच्या सगळ्या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले ते कायद्याला धरून आहे. त्याचा फक्त मी एक पॅराग्राफ वाचून दाखवतो जरा. यांनी मला जे सांगितलं आता ते म्हणलं की सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये तहसीलदारांनी त्यांना 27/3/2023 पत्र दिलं. प्रक्रिया पेसा कायद्यानुसार बरोबर आहे का? 100% चुकीची आहे. ते कसे ना ते कायद्यामधून दाखवत आहेत. हे ग्रामसभेला दिलं पाहिजे, हे ग्रामसभेशी बोललं पाहिजे. तहसीलदारांनी दिलं, तहसीलदारांना दिल्यानंतर तहसीलदारांनी हे पत्र यांना दिलं. त्याच्यावर ग्रामपंचायतीने तिथल्या ग्रामसभेने 27/4/2023 त्यांचं पत्र दिलं की अशा प्रकारचं काही सर्वेक्षण इथे करू नका, आमच्या ग्रामसभेशी या चर्चा करा, आपण बोलू. अत्यंत बरोबर पत्र दिलं. त्यांचा ठराव दिला, तुमचा ठराव दिला ना, यांनी 27/4/23 ठराव दिला. साहेब मी तुम्हाला एक महाराष्ट्र शासनाचं डॉक्युमेंट वाचतो. ग्रामसभेच्या ठरावाला पेसा गावातल्या, पेसा भागातल्या ग्रामसभेच्या ठरावाला घटनात्मक महत्व आहे, त्याला संविधानात्मक महत्व आहे. त्या ठरावाची तुम्ही अंमलबजावणी केली नाही म्हणून त्याच्यावर कारवाई सुद्धा ही ग्रामसभा करू शकते. मी डॉक्युमेंट वाचतो महाराष्ट्र शासनाचं, प्रदूषण मंडळाचे साहेब आणि सगळे अधिकारी. असं लिहिलंय की पेसा गावाच्या ठरावाची अंमलबजावणी करणं हे अनिवार्य आहे का? म्हणजे एक पेसाचा जो ठराव आहे त्याच्यावर अंमलबजावणी करायची का असा प्रश्न आहे. त्याचा मुद्दा सांगतो. त्यांनी असं लिहिलंय, पेसा गावच्या ग्रामसभेने पारित केलेला ठराव हा तिच्या कार्यक्षेत्रापुरता कायदा किंवा नियमाचा आहे. त्यांचा जो ठराव आहे ना ग्रामसभेचा तो ह्या गावापुरता आणि ह्या कार्यक्षेत्रापुरता साहेब कायदा आणि नियमाचा आहे. आणि म्हणून म्हटलंय दिल्ली मुंबईमध्ये आम्ही दिलेलं सरकार आहे पण आमच्या गावात आम्हीच सरकार आहे. आणि या सरकारचा कायदा आहे, या सरकारचा नियम आहे साहेब आमदार महोदय. आणि त्यांनी ठरावाच्या माध्यमातून ते दिलं होतं 2024ला, बरोबर ना, 23ला, एक महिन्याने. त्या ठरावावर तुम्ही काय केलं? त्या ठरावाची पुढे वाचतो. कारण पेसा कायदा हा 73व्या घटना दुरुस्तीचा भाग आहे. तसेच या कायद्याने पेसा गावाला स्वयं शासनाचे म्हणजे स्वतःचं शासन तयार करण्याचं, त्याचे नियम ठरवण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं हे अनिवार्य आहे. हे माझं डॉक्युमेंट नाही आहे, हे कुणाचं आहे? महाराष्ट्र शासनाचं डॉक्युमेंट आहे. मग ज्या पेसा कायद्याची ठरावाची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं ते झालं नाही. आणि म्हणून आमदार महोदय आणि हा स्वयं शासन सुद्धा जो शब्द वापरला ना, त्याचा मगाशी आपण पर्यावरणाच्या कायद्याचा उल्लेख केला, कोकणात मी बोला तो पुढे मी रिपीट करत नाहीये. कुठलाही केंद्राचा आणि राज्याचा कायदा असला त्याचं वाक्य बघा पेसा नियमात, तरी भूमी संपादन करायचं नाही मॅडम, त्याचा विचार जरी करत असलो तरी तुम्ही लेखी माहिती ग्रामसभेला दिली पाहिजे. इथं विचार सोडा, त्यांनी विचार सोडा, त्यांनी सर्वेक्षण केलं, रिपोर्ट केला, महाराष्ट्र शासनाबरोबर MOU केला, सगळं केलं ना, काय राहिले? आणि तुम्ही म्हणताय की नाही तो विचार फक्त जर काही तसा भूमी संपादनाच्या वेळेस आपण बघू नाही झाला. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर ही चर्चा अजून वाढवायची असेल बिंदास वाढ, पेसा कायद्याच्या नुसार वाढू, भूमी संपादन वाढू, अनुसूची 5वी काढू, सगळं वन हक्क कायदा काढू, सगळंच काढू. काय अडचण नाही, काय आहे आपल्या पोरांची आणि सगळे आदिवासींची पोरं पण शिकलेली आहेत, ती काही निरक्षर नाही. हे सगळं झालं जर करायचं असेल तर बिंदास करा. त्या ठिकाणी सल्ला आमची बंदीकरी टीम बोलतो, तो मुद्दा नाहीये. एकूण पंप स्टोरेजचा पर्यावरणीय परिणाम काय त्याच्यावर बंदीकरी टीम बोलतो, तो आज मुद्दा नाहीये. आमदार महोदय माझी स्पष्ट विनंती आहे, हा सर्वेक्षणच मुळात पेसा कायद्याचं उल्लंघन झाले. जे सर्वेक्षण आमच्या कायद्याचं उल्लंघन करून झाले त्या सर्वेक्षणाचा अहवाल आम्ही का पाहिजा आणि त्याला आम्ही का ग्रहित करायचा हा मुद्दा. तुम्ही कायद्यानुसार सर्वेक्षण करा. एक दुसरा मुद्दा नाही बाबा आमदार महोदय, त्याच्यामुळे या कायद्याचं मुळातच सर्वेक्षणच हे पेसा कायद्याचं उल्लंघन करून झालेलं आहे आणि त्याच्यातून बनलेल्या रिपोर्टवर आम्ही चर्चा करायची हा मुद्दा आहे. कारण अगोदरच ज्यांनी एखाद्याने चुकी केली परत त्या चुकीला आम्ही पाठिंबा द्यायचा. तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं असेल, आम्ही मात्र कायद्यानुसार चालू. आणि त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की पेसा कायद्याला धरून आपण ही सगळी प्रक्रिया
जर आपल्याला करायची काही असेल तर ती पैसा कायद्यातल्या नियमांना धरून करावी. त्यावेळेस आपण बघू. हा पहिला मुद्दा. आणि म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने माननीय उपजिल्हाधिकारी मॅडमनी आज आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बैठकीत तात्काळ ठराव करावा की हे आपण पैसा कायद्याच्या नुसार नंतर बघू. पहिली तात्काळ 21 ची जनसुनावणी आम्ही स्थगित करतो. दुसरा मुद्दा आमदार साहेबांना हे किरण जरा जास्त अधिकार आहेत. आमदार महोदय तुम्ही अजून एक अधिकार तुमचा वापरू शकता. पेसा गावाच्या ग्रामसभेला तर माहिती दिलीच पाहिजे. ते कायद्याने बंधनकारक आहे लांडे साहेब. पण दुसरा मुद्दा काय, ह्या तालुक्याचे जे आमदार आहेत, या भागातले जे खासदार आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिले ना, त्यांना जर हा प्रकल्प माहित नसेल तर याची सुरुवात तुम्हाला सुद्धा अंधारात ठेवून दिले, प्रशासनाला नाहीये. तुम्ही माझं म्हणणं आहे 4 दिवस अगोदर कोण अधिकारी तुम्हाला येऊन त्या प्रकल्पाची जर माहिती देत असेल तर आपण त्याच्यावर काय करायचं. एवढे दिवस ते का नाही आले माहिती द्यायला. आज तुम्हाला ती माहिती मिळेल. हा, त्याच्यामुळे 4 दिवस अगोदर तुम्ही आम्हाला, आमची विनंती आहे ही सगळी प्रक्रिया पेसा कायद्याचं उल्लंघन करून झालेली आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून ही प्रक्रिया झालेली आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ही जनसुनवाई 21 ची स्थगित करू. त्याच्यानंतर पेसाच्या नियमानुसार काय प्रक्रिया असेल त्या नियमानुसार करूया. आता जास्त काय विषय बोलत होता राजे. मी आता ऐकायला आलो होतो, समजायला आलो होतो. आणि ऐका ना, आपल्या सर्वांचं उत्तर आमोदे, सोमनाथचे आणि ते तुम्हाला ऐकायला आलो ना, आमच्या बांधवते, आपल्या गाडवते. ऐका बघा, विषय असा आहे, सरकार ही प्रक्रिया आहे, पण सरकार हे सर्वस्व नसतं. सरकारला आम्हाला ठेवायचं काम हे करतात ही लोकशाही. मी आलो त्यावेळेस वेळ बोलतो की पेसाला आपण सर्वोच्च ठेवून तर हे आपल्याला समजून घेताना तर ठीक, तुम्ही त्याला विरोध केला. हे काय बोललो त्याला, तुम्ही जे बोलले त्याचा आदरच केला. मुळात असं आहे, ही गोष्ट गंभीर आहे की 2022-23 ला ज्यावेळेला एक पहिलं पत्र खाली आलं कलेक्टरच्या माध्यमातून, त्यावेळेला मी सुद्धा या तालुक्यातच काम करत होतो, फक्त माझी होतो, पण आमच्या कानामध्ये हा विषय आला. आमदार काय, मला निवडून 1.5 वर्ष झाले, अजूनही मला माहित नाही. ज्या वेळेला मला सांगितलं गेलं इथल्या कारभाराला 1 कोटी रुपये भेटले जागा, मी म्हणणार पावसाळी मोठं काम झालं 1 कोटी आलं. आणि मग मी जागा झाला रे काय कोट्याची बघू देत झालं. आणि मग मी फोन केला वरती अधिकाऱ्यांना, म्हणले काय आहे. म्हणजे साहेब हे 22-23 ला एक पत्र खाली तहसीलदार सगळ्या ग्रामपंचायतीला पाठवलं. त्या पत्राचं वाचन 2023 आपण केलं. हे मला ऐकायचं होतं, समजायचं होतं, मला कळलं तर पाहिजे. आणि मग कळल्यानंतर तुम्ही ग्रामसभेत त्याला विरोध केला, हे सुद्धा ठेवले. आणि याची तुम्ही 2 प्रश्न नकारात्मक असलेल्या गोष्टीचे आणि पेसा कायद्याच्या अंतर्गत उल्लंघन होत आहे म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला पत्र याचा नियम मंडळाला विचारलं तर पेसाचा असलेला जो कायदा आहे त्या अनुषंगाने ते म्हणजे साहेब हे सर्व फ्री आहे. एवढं फ्री झाली आहे, परंतु याची अंमलबजावणीची सुरुवात होत असताना हळूहळू या सर्वांना पहिल्यांदा विश्वासात घेऊन पेशाला जो कायदा जो केलेला आहे ते स्वतःचं संरक्षण, जसं दिल्लीचं सरकार दिल्लीचं आहे, महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं आहे, तसं पेसा गावचं सरकार हे आपल्या स्वतःच्या हक्काचं आहे, ते त्याच्या अस्तित्वाचं. आणि म्हणून मी माझ्या प्रस्तावित मनोगतामध्ये सांगितलं की पेसाला आपण उंच ठेवून हे आपल्याला पाहता येईल का, ते पाहून घ्या. मला पण ऐकून घ्यायचं, पाहून घ्यायचं, पण तुमचा नकार. पण मी जनतेच्या कधीच आजपर्यंत जनतेला मी आजपर्यंत जनतेचं उल्लंघन केलं नाही, जनतेच्या आगे. तर आपण एक काम करूया, या त्या सगळ्या ग्रामपंचायतीची नावं जी आता अदानीच्या माध्यमातून जी आपल्याकडे आलेली आपण ठरवलेली आहे, तर त्या सगळ्या गावचा आज तुम्ही नियमाला धरून शासन आमच्याशी कामकाज करत नाही,
म्हणून हे ड्राफ्ट तालुक्याचा आमदार म्हणून मी त्यांना शासनाच्या माध्यमातून आज पहिल्यांदा पोस्ट करून टाकतो तुमच्या सगळ्यांच्या. आणि मग त्यानंतर स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये काय आपली भूमिका आहे. विरोध असेल तर विरोध होईल आणि पुढची स्टेप जर आपण पैशाच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने तुम्ही म्हटले की आम्हाला ऐकून घ्यायचंय, ऐकून घ्यायचं असेल तर ते सेकंड स्टेप. तर मला असं वाटतं की आपण आजची ही बैठक इथं स्थगित करूया. आपलं जे म्हणणं आहे सर्व ग्रामपंचायतचं ते प्रांत महोदय आपण आणि ते आपण कलेक्टरला कळूया की पैशाच्या अनुषंगाने रिलायबल होईल आणि त्या अनुषंगाने आमच्याशी पत्रव्यवहार करून आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं आपण सर्वांनी ऐकून घेऊन आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे ग्रामसभाचे ठराव काय होतात त्या अनुषंगाने शासनाने त्या गोष्टीचा अभ्यास करावा. आमच्यासाठी अदानी हा वेगळा विषय. आम्ही अदानी कोण आहे आम्हाला त्याच्याशी काय घेतलं नाही. पण सरकार म्हणून ज्यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर काम करतो त्यावेळेला याच्यामध्ये सर्वसामान्यांचा विश्वास, त्यांचं संरक्षण, त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांना अबाधित ठेवणं ही आमच्या सर्वांची नैतिक त्या ठिकाणी सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचा लेखाजोखा मी ड्राफ्ट करून आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रांत बोललेला आज फक्त सरांचं म्हणणं आम्ही समजून घेऊन आता काय होत आहे. तुम्ही आता ही गोष्ट ती मांडली, ती मांडलेली गोष्ट आम्ही रेकॉर्ड ठेवून तिथं वरती पाठवली तर त्यांना सुद्धा कळेल की बाय मिस्टेक आमची जी इथून मागच्या काळात 2 पत्र गेली बरोबर ना, त्याला उत्तर आलेलं